वसई तालुक्याची तमाम जनता गुळगुळीत रस्ते म्हणून जमा झालेली आहे. हे कुठल्या एक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नागरिक नाही आहेत, तर सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक ज्यांना ज्यांना गुळगुळीत रस्त्यांचा त्रास आहे तशी सगळीच जनता आज महापालिकेला जमलेली आहे. एका पत्रकारांनी मगाशी मला विचारलं की आज रविवार आहे, संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर मोर्चा आज कशाला? सामान्य माणूस नोकरीला जाणारा त्यांची विनंती होती की रजेच्या दिवशी घ्या, आम्हाला पण ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं. पोलीस प्रशासनाशी आम्ही बोलले, परवानगीसाठी परवानगी मिळाली. महापालिका आम्ही आयुक्तांशी बोलले, विनंती केली की तुमचे संबंधित अधिकारी आमच्या मोर्चाच्या दिवशी महापालिका जरी बंद असली तरी आज सगळे संबंधित अधिकारी इकडे असलं पाहिजे. आहेत का अधिकारी? एएमसी, डीएमसी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून सगळे महापालिकेमध्ये आज आहेत. माझ्या पत्रकारांनी मला विचारलेला गैरसमज नको की सुट्टीवर महापालिकेला कशाला मोर्चा आणलाय. अधिकारी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपलब्ध आहे. आज मोर्चा कशाला? पहिल्यांदा रस्ते खराब झालेत का? अजिबात नाही. फक्त वसई तालुक्याचे रस्ते खराब होतात का पावसाळ्यामध्ये? अजिबात नाही. सगळ्यांची लिस्ट काढा. आमदार खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये, बाजूचं मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, तुम्ही शहर गाव पकडायचं आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची. आज मुंबईला जायला कोण रस्त्याने हिंमत करते का? 6 तास वसई जनता बँकेचा कार्यक्रम होता बाजूला माडाच्या ग्राउंडमध्ये. गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले. गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेजवरून की हायवे अख्खा गुजरातपर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे. त्यांच्या भाषणामध्ये 1 महिन्यात काम चालू होईल हे आश्वासन दिलं, शब्द पाळला. 1 महिन्यात नाही पण 6 महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दुर्दैव हे ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालं आहे. असं वाटते की जुने रस्ते बरे होते. कॉन्क्रीटचे रस्ते तर झाले, फाट्यावरून मध्ये येताना काय परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कुठे लेवल नाही, काय नाही, एक्झिट बरोबर केलेले नाही आहेत. पॅच मध्ये मालकी पीडब्ल्यूडीची म्हणून तिकडे कॉन्क्रीट केलंच नाहीये. बरं चाललंय. आज मोर्चा कशाला? प्रताप नाईक सारखे किती लोकांचा जीव गेला पाहिजे रस्ते चांगले करण्यासाठी. एक मुलगी कोमामध्ये गेलाय. तुमच्यातला एक पत्रकार, त्याचा फोन आलेला, त्यांनी एक्सरे ऑफिसमध्ये व्हॉट्सअपवर पाठवला. बघायचा एक्सरे. पत्रकार खड्ड्यामुळे तुटलाय, मला पण यायचंय, मला पण या मोर्चामध्ये सामील व्हायचंय, पण तुटलाय, येऊ शकत नाही. पत्रकार. रिक्षावाल्यांचे फोन झाला, आम्हाला पण सहभागी व्हायचंय. अँब्युलन्स वाल्या आल्या, अँब्युलन्सची संघटना, त्यांचे फोन की दादा बाकी सगळं तर ठीक आहे पण अँब्युलन्स जाण्यासारखे पण रस्ते राहिले नाहीये. किती लोकांचा जीव गेला पाहिजे?
किती लोकांचे हातपाय तुटले पाहिजे, किती लोक कोमामध्ये गेले पाहिजे. एक आठवडा आधी मोर्चा काढायचं हे डिक्लेअर केलं. एवढं फास्ट टेंडर महापालिकेमध्ये आजपर्यंत बघितलं नाही. टेंडरची नावं सांगतो मी तुम्हाला. एक्झिस्टिंग जे पॅचवर्कचं टेंडर आहे बोलतोय, होतं नाही, आहे. मुदत कधीपर्यंत आहे तर मार्च पर्यंतची आहे. कधीपर्यंतची मुदत आहे तर 2026 मार्च पर्यंतची मुदत आहे. फक्त 2 वर्षांची बिलं पेंडिंग ठेवलेली आहे प्रशासकांनी. 2 वर्षापासून त्यांना बिलं दिलेली नाही. 2 तारखेला नवीन टेंडर निघते, 3 तारखेला तिसरं टेंडर निघते. माहिती देतो तुम्हाला. 68 crores 29 lakh 68 कोटी 29 लाख रुपये. कसलं टेंडर आहे हे? 60 दिवसामध्ये पॅचवर्क करायचं अख्ख्या महापालिकामध्ये. 60 दिवसाची मुदत. पॅचवर्कचं टेंडर ऑलरेडी आहे, त्यांची बिलं दिली नाहीये. तेच काम नवीन टेंडर निघते साधारण 70 कोटीचं. मुदत काय तर फक्त 60 दिवस, म्हणजे 2 महिने. 3 तारखेला नवीन टेंडर निघते 55 कोटी 60 लाख रुपये. किती? 55 कोटी 60 लाख रुपये. काम काय? तेच काम. अमुक ठिकाणून अमुक ठिकाणी रस्ता बनवायचा. म्हणजे उदाहरण घ्यायला गेलं तर नायगाव हायवेवरून नायगाव स्टेशन पर्यंत रस्ता बनवायचा. अशी विविध कामं, ती तुम्हाला लिस्ट सगळी पत्रकारांना मी देईल. आणि 4थं, रील मधून आम्हाला माहिती पडते की तेच रस्ते MMRDA कॉन्क्रीटचे करणार आहेत. म्हणजे एक रस्त्यावर 4 पटीने आपण खर्च करायचा. एक्झिस्टिंग पॅचवर्क, त्याच कामावर दुसरं सेम काम निघालेलं आहे 70 कोटीचं. त्याच गोष्टीवर नवीन डांबरचे रस्ते बनायचे हे 55 कोटीचं निघालंय. आणि तेच रस्ते कॉन्क्रीटचे MMRDA करणार आहे असं आम्हाला रील मधून माहिती पडते. आता एका कामावर 4 विविध टेंडर कशासाठी? हा प्रश्न मला वाटतं आपण सगळे पत्रकारांकडे उपस्थित आहेत त्यांनी विचारला पाहिजे. आणि सगळे टेंडरचे डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत. म्हणजे 3 टेंडर, एक एक्झिस्टिंग, 2 नवीन निघालेले आहेत त्याच रस्त्यासाठी. आणि रील मधून आम्हाला माहिती पडते की MMRDA रस्ते कॉन्क्रीटचे करणार आहेत. रस्ते चांगले झाले पाहिजे. 4 पटीने चांगले नका करू, एकच पटीने चांगले करा ना. मोर्चा डिक्लेअर केला, 2 तारखेला एक टेंडर, 3 तारखेला दुसरं टेंडर. वसईला बॅनर लागलेले आहे वर्क ऑर्डरची. आपलं वर्क ऑर्डर नाही काय, टेंडर डॉक्युमेंट. हे पहिल्यांदा बघितलं मी आयुष्यात. 35 वर्षात कधी कुणी टेंडरचं बॅनर बनवलाय आयुष्यात बघितलं नाहीये मी. आपण बघितलं असेल तर मला सांगा. सगळे पत्रकारांकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही आमदाराचं असं ऐकलेलं नाही की टेंडरची कॉपी जे पत्र आपलं महापालिका हे करते आणि MMRDA मधून जर होणार असेल तर महापालिकेचा पैसा कशाला वाया घालवतात? करा ना MMRDA. हे डांबरीचे रस्ते कशाला? कॉन्क्रीटचे तुमच्या रील मधून सांगितलं, कॉन्क्रीटचेच करा ना. फक्त ते हायवे सारखे करू नका, चांगले करा. हायवे एवढे सुंदर करू नका. काय पद्धत चालू आहे? परिवर्तन बरं दिसते आहे. ही एवढी सगळी जमल्यात, काही लोक सोपारा ट्रॅफिक मध्ये अडकल्यात. एक बाजूला लोक येऊन सांगतात की काही प्रतिनिधी म्हणतात की महापालिकेकडे पैसेच नाही आहेत. गेल्या वर्षापर्यंत तर सगळाच पैसा होता. आलेले असतील
किती कोटीची एफडी होती? 400 कोटीची एफडी केलेली. आणि 400 कोटीची जी एफडी केली ती महापालिकेला व्याज मिळेल त्याच्यासाठी नाही. दहेडचा प्रकल्प ना लागणारा जो पैसा म्हणजे आपल्याला पाणी पुरवठा डॅम आपण मालकीचा करून घेतला. आज तो विषय आज फक्त रोडवर मी बोलणार. 400 कोटीची एफडी तोडली तर 400 कोटी गेले कुठे? कुठे गेले? एफडी तोडली कशी काय? ते पाण्यासाठी आपण ठेवलेले रील वगैरे मध्ये. आता ते मला बोलायला लावू नका हो. ते लोक बोलायला लागल्यात आता. मी कुठे बोलू? लोक बोलायला लागले. आणि त्यांचं मला रीलवर रील बनतात की रील कशाला गरजेचं आहे? चांगलं आहे. मी सगळ्यांबरोबर तर तुमचे प्रश्न आणि मी सांगतो की आम्हाला अडचणीचे प्रश्न विचारा. गोड गोड बोलू नका. अडचणीचे प्रश्न विचारा. मला सगळी उत्तर तुम्हाला देतो. आज 35 वर्षात काय झालं ते ना विचारतात ना. 35 वर्षात काय झालं? 2014 पर्यंत रस्ते झाले. ही तर कबुली केली. रील मध्ये ही तर कबुली केली. म्हणजे 35 वर्षांमधले 20 वर्ष वजा करा. म्हणजे आता तर मला फक्त 15 वर्षाचं उत्तर द्यायचंय. 15 पण नाही, 10 वर्ष. 2014 पर्यंत रस्ते झाले. त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही. बरोबर ना? कोणतरी पत्रकारच मला बोलला आहे का नाही? बरोबर आहे. म्हणजे हे तर कबूल केलं की 2014च्या आधी बऱ्यापैकी कामं झालेली आहे. एका प्रतिनिधीने सांगितले की फक्त 100 कोटी MMRDA म्हणून आलेले आहेत. म्हणजे हे तर कबूल केलं की 35 वर्षात काहीच झालं नाही. म्हणजे 100 कोटी जर आणले. नायगावच्या ब्रिजची किंमत काय माहिती आहे का कोणाला? ईस्ट वेस्ट ब्रिजची किंमत काय होतो मी. म्हणजे 8 कोटी आमदार साहेबांना जी माहिती मिळालेली आहे त्याच्यापेक्षा 8 कोटी फक्त त्या एक ब्रिजची किंमत जास्ती आहे. इतर कामं मोजू इतर कामं. एक तर MMRDAचे अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत असतील किंवा आमदार लोकांना मूर्ख बनवतात आणि खोटं बोलतात. आताचेच आमदार. आपण सामान्य नागरिक आहोत. आज आपण माजी आमदार नाही, आपण सामान्य नागरिक आहोत. म्हणजे एकतर MMRDAचे अधिकारी आत्ताच्या आमदाराला मूर्ख समजत असतील किंवा बनवत असतील. कारण की त्यांनी तर पेपर घेऊन दाखवला की MMRDAच्या अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की अख्ख्या तालुक्यामध्ये फक्त 100 कोटी 35 वर्षात आलेले आहेत. म्हणजे एकतर ते आमदाराला खोटं बोलतात किंवा आमदार तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलतात. या 2 पैकी एक कबूल केलं पाहिजे आमदारांनी. विविध पत्र ते सगळं तुम्हाला मी ज्याला पाहिजे असेल त्या लोकांना बंच देतो. काय काय फॉलोअप केलेलं आहे. लोकशाही के आगे अरे वो माइक ऊपर का रिंग रूट ह्याच्यात हायलाइट केलेलं आहे. कोणीतरी झूम कराय. मुख्यमंत्रीचं नाव दिसतंय का? झूम करा. दिसतंय का मुख्यमंत्री? नाही. दुसऱ्या ओळीवर मुख्यमंत्री लिहिलेला आहे. दिसतंय का? मुख्यमंत्रीची मीटिंग घेतलेली त्या टाइमचे आमदार राजेश पाटील, सिद्धेश ठाकूर, लोकनेते एकनाथ ठाकूर, माजी महापौर सगळे. म्हणजे शेट्टी साहेब असतील, मानकर साहेब असतील, नाईक साहेब असतील, उपमहापौर रुपेश जाधव सारखे असतील आणि काही कार्यकर्ते त्या मीटिंगमध्ये उपलब्ध होते. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही आहे. हे माझं पत्र नाही, हे शासनाचं पत्र आहे. ह्याच्यात काय उल्लेख केला आहे? जी मीटिंग तुम्ही मुख्यमंत्रींबरोबर घेतलेली त्या मीटिंगमध्ये डिस्कस झालेली कामं 40 मीटरचा रिंग रोडचा हा विषय आहे. चूक एकच झाली की आम्ही तिकडे रील नाही बनवली. आता असं वाटतं की रील बनवली असती
चूक एकच झाली की ह्या मीटिंग मध्ये आम्ही बनवू शकलो नाही, बनवली नाही. कारण की कसं आहे, आम्हाला काम करण्यामध्ये मजा येते, काम करायची आवड आहे, लोकांमध्ये राहायची, लोकांमध्ये अडचणी समजून घ्यायची ही आवड आहे आम्हाला. परत सांगतो, शासनाचं पत्र आहे हे, माझं पत्र नाही आहे. अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक रिंग रूटची, एक पत्र. रिंग रूटचा विषय, मुख्यमंत्री बरोबर झालेली दुसरी मीटिंग, करा झूम, दिसतंय काय हायलाइट केलेलं. 12 ब्रिजेस शहरातले मुख्यमंत्री बरोबर झालेली मीटिंग, दिलेला मुख्यमंत्रींनी आदेश की हे 12 ब्रिजेस झाले पाहिजे. माझं पत्र नाहीये हे, डिपार्टमेंट टू डिपार्टमेंटची माहिती मागवली जाते. एस्टिमेट कोण करून देते, तर महापालिका करून देते. MMRDA ब्रिजेस करणार, कुठचा ब्रिज कुठे होणार आहे, त्याची रुंदी किती, त्याची लांबी किती, त्याचा एस्टिमेट हे सबमिट महापालिका करते. तर MMRDAने दिलेलं पत्र महापालिकेला की आमची जी मुख्यमंत्री बरोबर बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये झालेले हे 12 ब्रिजेसचा एस्टिमेट इमिजिएटली आमच्याकडे पाठवण्यात यावे. पाच रेल्वेवरचे ब्रिज झाले, 5 रेल्वेवरचे ब्रिज झाले, ऐकलंय आपण, ऐकलं ना. काही आमदार फटाके करून सुटतात आहेत, वाचा. मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, त्याच्यामध्ये आमदार कोण कोण उपस्थित होते, ठीक आहे. माझी महापौरांची वगैरे नावं नाही आहेत, कारण की प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्याची नावं टाकू शकत नाही. 5 ब्रिजेसचा फॉलो, मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, माझं पत्र नाही आहे हे, डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट MMRDAने महापालिकेला पाठवलेलं पत्र आहे की त्याचे एस्टिमेट करून आमच्याकडे पाठवा. ही माझी पत्र दाखवत नाही मी, जसे ते होल्डिंगवर हे पत्र दिलंय ना, हे टेंडर डॉक्युमेंट, असं वाटते आता ते सगळे टेंडर डॉक्युमेंट आपल्याला पण बॅनर बिनर टाकायला लागतील. आपल्याला करायचंच नाहीये ते. आपण लोकांबरोबर नाही, आपल्याला रील फील फरक नाही पडत. आपण लोकांना भेटून बोलला पाहिजे, त्याचा अडचण समजून घेतो. 5 रेल्वेवरचे ब्रिजेस अजून पुरावे पाहिजेत 35 वर्षातले. हे तर फक्त गेल्या 5 वर्षाचे मी बोलतोय. तो बॅनरचा फोटो मला कुठल्या तरी एका पत्रकारांनी दाखवला, कुणी दाखवलेला पत्रकारांनी, त्याच्यावर येतो मी. 2024 हे पत्र आहे, हायलाइट केलेली नावं लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर. विषय काय, 120वी मीटिंग जी MMRDAची होते, दर मीटिंगचा क्रमांक असतो. 2000 काय तारीख दिसते का तारीख, 24/12 ये तारीख हायलाइट किया वो 24/12/2007. 2007 120वी मीटिंग 2007ला झालेली. काम कुठलं हे पण शासनाचा प्रश्न आहे, माझं नाही. ह्याच्यात उल्लेख काय केलाय, हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूरांनी मागणी केलेली, वीरा भाईंदर ते नायगाव खाडीवरचा ब्रिज, शासनाचं पत्र आहे, आम्हाला रिप्लाय आलेला आहे 2024 मध्ये. त्याचा अख्खा इतिहास मी मागवलेला, आत्ताचा नाहीये, 2024चं पत्र. कधीपासून आम्ही फॉलोअप करतात आहे, 2007. मग तुम्ही बोलून काय 15 वर्ष थोडी लागली पाहिजे. पुढचं पान दाखवतो. एस्टिमेट काय 100 कोटी 2007 मध्ये, हे हायलाइट केलेलं आहे. नायगाव ते वीरा भाईंदरच्या ब्रिजचं एस्टिमेट 2007 मध्ये काय होतं, तर 100 कोटी होतं. एक मिनिट,
MCGMA, सॉल्ट पॅन, SEIA, IW, हे मी तुम्हाला सगळं देणार आहे. ज्याला पाहिजे त्याला ही सगळी माहिती देणार आहे. किती वेगवेगळे डिपार्टमेंटचे परवानग्या लागल्या ह्या ब्रिजसाठी. प्रत्येक परवानगी समोर तारखा लिहिलेल्या आहेत. वाचते का कोण? तुमच्यातला वाचणार कोण? फक्त अख्खं सेंटेन्स बोलायची गरज नाही आहे. MCGM कुठल्या तारखेला परवानगी मिळाली, सॉल्ट पॅन फक्त तारखा माहिती होतो. CZMA 2/5/2017. एक मिनिट, 2017ला MCGMA ची परवानगी मिळाली. 2017ला 10 वर्ष लागले. परवानगी कोणाची? गव्हर्नमेंटने घ्यायची, वेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीची. टेबल टू टेबल फिरणारे कोण? हे सगळे. आणि आम्ही 10 वर्ष लागली फक्त MCGMची परमिशन घ्यायला. पुढे SEIAA 2/8/2017. 2/8/2017 10 वर्ष लागली ती परवानगी घ्यायला. आणि हे टेबल टू टेबल आम्ही सगळ्यांनी फिरून, म्हणजे सगळ्यात खालच्यातलं खालचं टेबल जे असेल, सगळ्यात लो लेवलचं ऑफिसर, लो लेवल म्हणजे काय, सगळे ज्युनियर ऑफिसर, तिकडे आपले कार्यकर्ते टेबल टू टेबल फिरायचे. अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, IS वगैरे आम्ही जायचे, मंत्र्यांकडे आम्ही जायचे. 10 वर्ष लागली परवानगी मिळाला. हे एवढे अडचणीचे मुद्दे आहेत. पुढे MMB महाराष्ट्र सागरी मंडळ 28/7/2016. मेरीटाईम बोर्ड 2016, त्याच्यामध्ये आपला एक नायगावचा कार्यकर्ता, तो लागलेला कामाला मेरीटाईमची परमिशन आणण्यासाठी. IWAI म्हणजे भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण 15/2/2017. परवानगीसाठी किती वर्ष लागले? 10 वर्ष लागले. 100 कोटीचं काम होत होते. 100 कोटीचं काम होत होते. ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सॉल्ट पॅन सेंट्रल गव्हर्नमेंट जाते. MCGM स्टेट आणि सेंट्रल दोघांची परवानगी लागते. खासदार कुठे होते 35 वर्ष? आले आले घोषणा देत. काय आमची बरीचशी लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आमदाराला तेवढं पण ओळखत नाही. कोणीतरी मागे थोडंसं घोषणा वगैरे कमी करायला सांगा जरा. हेलो हेलो हेलो, शांती से प्लीज. विषय काय आहे, जर आपला खासदार हक्काचा असता, जसं लोकल ट्रेन आपण धाणूपर्यंत नेली, बळीराम जाधव आपले खासदार होते, लोकल ट्रेन नेली, पाईप गॅस, काल काय रस्ता फुटला पाईप गॅस याच्यामुळे, कुठेतरी मी व्हिडिओवर बघितलं. वसई नारासुबा लिंक तो पाईप गॅस आणला कोणी, तर बळीराम जाधवांनी. असता आपला खासदार ते 10 वर्षाचं 2 वर्षात निघाली असती परवानगी. 10 वर्ष लागलीच नाही पाहिजे याला. आजचं एस्टिमेट, अच्छा विटागराला 32 कोटी भरायचे. एक खालची लाईन, खालची ओळी, हे भरण्यासाठी आम्ही आदेश दिलेले आहेत. वजा करा ते पैसे भरायला. हे शासनाचं पत्र आहे, आमचं नाही. त्याच्यानंतर पत्र होतं 9/7/2024. मागणी काय केलंय, तुम्ही ह्या सगळ्या परवानग्या घ्यायला 10 वर्ष लावली. आता मेट्रोची मागणी आम्ही केलेली आहे. ती मेट्रो परत तुम्ही 10 वर्ष लावतील. ह्याच सगळ्या सॉल्ट पॅन पासून, CRZ पासून, MCGMA पासून सगळ्यासाठी तुम्ही परत 10 वर्ष लावतील. आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी काय केली की त्याच ब्रिजमध्ये मेट्रो वरतून डबल डेकर, खालतून ब्रिज जाईल, वरतून मेट्रो जाईल. नाही तर परत या सगळ्या परवानग्या मागायला लागल्या. त्याच्यासाठी पण त्या लोकांनी प्रस्ताव रेडी केला. रोड कम मेट्रोचा ब्रिज हायलाइट केले.
हे शासनाचं पत्र आहे, हे आमचं पत्र नाही. वारंवार का सांगतोय, काही लोक उठतील, ही सगळी माहिती तुम्हाला देतो. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही. हे आमचे पत्र. आता तुम्ही सांगितलं आमचे पत्र काय क्रेडिट तुम्ही प्रिंट मारली असेल का माहीत कुठला जरा ह्याची पण कॉपी देतो. रिमार्क किती अधिकाऱ्यांचे आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कन्सर्न डिपार्टमेंट किती अधिकाऱ्यांचे रिमार्क आहेत. फक्त काय पत्र दिलं, कुठल्याही मंत्रीला पत्र दिलं का ते काहीतरी लिहितात, मग ते डब्यात टाकायचं असेल तर वेगळी उडी मारतात आणि खरोखर काम करायचं असेल तर वेगळा काहीतरी रिमार्क लिहिला जातो. डब्यात टाकणाऱ्या पत्रावर अधिकाऱ्याचं रिमार्क असतं. जे काम करून घ्यायचे आहे त्या पत्रांवर अधिकाऱ्यांचे म्हणजे अडमिटेबल असेल, डेस्क ऑफिसर असेल, सेक्रेटरी असतील, डेप्युटी सेक्रेटरी असतील, यांचे रिमार्क असतात. कारण की ते 5 टेबल फाईल करतात. हे सगळ्या पत्रांची कॉपी देतो. हे डब्यात टाकणारे पत्र नाहीये, हे टेबल टू टेबल आम्ही अधिकाऱ्यांबरोबर फॉलोअप केलेले आणि त्याच्यावर रिमार्क मारून घेतलेले पत्र. नितीश ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील सगळे रिमार्क मारलेले पत्र आहे. प्रत्येक पत्रावर काय दिलं करून वाचायचं आहे का? पढूया, ये एक लाइन पढ़ो. ये नीचे का जो रिमार्क है ना आईएएस ऑफिसर ने, मुख्य रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असल्याने नहीं वो रिमार्क, वो हमारा लेटर है, नीचे का रिमार्क नहीं, अरे हाँ वो फॉर दिस एरिया SE/CE इज श्री भंगारे सर, प्लीज पुट इनटू द. मी वाचतो. मुख्यमंत्री साहेबांनी रिमार्क दिले म्हणजे काम झालं तसं होत नाही. प्रत्येक टेबलवर आम्ही फिरून त्या अधिकाऱ्याचं रिमार्क काय आहे. फॉर दिस एरिया SE/CE श्री सो अँड सो नाव अधिकाऱ्यांचं प्लीज पुट विथ, बरोबर आहे इंग्लिश थोडंसं अडचणीचं वाटायचं. फॅक्ट विथ ड्रॉइंग समजलं मला. ड्रॉइंग म्हणजे काय, त्या रस्त्याची मागणी केली आहे, त्याचं DPR बनवून त्याचे ड्रॉइंग इमिजिएटली सबमिट करा. तो रस्ता आपल्याला पुढे घ्यायचा आहे. हे पत्र आमचे आहेत पण रिमार्क अधिकाऱ्यांचे आहेत, IAS ऑफिसरचे आहेत, मुख्यमंत्रीचे रिमार्क आहेत. आता इथल्या लोकप्रतिनिधी सांगावं की मुख्यमंत्रीचे खोटे रिमार्क आहेत किंवा अधिकाऱ्यांचे खोटे रिमार्क आहेत. पत्र ठीक आहे, आमचं खोटं असू शकते. तुम्ही सांगा की हे सगळे रिमार्क आहेत ते खोटे घेतले आहेत, ते आमच्या ऑफिसमध्ये गोल 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 काहीतरी लिहिलेलं आहे आणि जे मुख्यमंत्री साहेबांचे आणि अधिकाऱ्यांचेच आहेत ते सगळे खोटे आहेत. आमची काहीच हरकत नाही. आहे का ताकद सांगायची. असे अनेक पत्र, चूक एकच काय, रील नाही, चूक एकच. आणि हे फक्त गेल्या 5 वर्षाची रस्त्यांची पत्र आहेत, फक्त गेल्या 5 वर्षाची. 35 वर्षाचे काढू सगळे पत्र, फक्त 5 वर्षाचे पत्र आहेत आणि ते पण फक्त रस्त्याचे. आज रस्ता विषय म्हणून हे देतोय. त्यानंतर एकही रस्ता झाला नाही असं कुठल्या तरी प्रतिनिधींनी रील मधून लोकांपर्यंत माहिती पोचली पाहिजे म्हणून रील बनवली. रील कुठे बनवली ते पाठी काहीतरी बोर्डवर मी बॅनरवर नाव बघितलं, मला कोणीतरी दाखवलेलं. रायगडवरून बनवली. आपला मतदारसंघ इथला आहे हो, रायगडला जाऊन तुम्ही वसईची रील बनवतात आणि ते ठिकाण पण काहीतरी दिलंय खाली, माणगाव होतं ना.
हा मला तुमच्यातच कोणीतरी दाखवला. मी तर सोशल मीडियावर अजिबात बघत नाही, काय हे नाही. आपण लोकांतले माणगावला बसून तुम्ही सांगतात की 2014 नंतर एकही रस्ता वसई तालुक्यामध्ये बनला नाही. हा माडा रोड जे सुपारा वगैरे वाले आले अनकम्फर्टेबल उभी आहे, पुढे जा ना थोडासा. 2014 नंतरच झाला ना का 14च्या आधी होता? काय हो तुम्हाला काय माहिती? म्हणजे महापालिकेला अधिकारी मला बोलतात की अमुक लोकप्रतिनिधी आठवड्यातून 2 दिवस महापालिकेला येतात आणि दिवसभर मीटिंग घेतात आणि अमुक लोकप्रतिनिधी दुसरे 2 दिवस महापालिकेला येतात आणि मीटिंग घेतात. आढावा बैठक वाटून घेतलं. बरोबर आहे. आढावा बैठक वेळ चांगला अडचणीचं काय? हो साहेब दिवसभर आमच्या अख्ख्या स्टाफला बसून ठेवतात, आम्ही काम कधी करायचं? म्हणजे 4 दिवस तुम्ही अख्ख्या महापालिकेची सगळ्या अधिकाऱ्यांना अख्खा दिवस बसवून ठेवतात तिकडे. ज्या डिपार्टमेंटचं जे काम आहे त्यांना बसवा ना, बाकीच्याला काम करून द्या. खड्डे तुम्ही गुळगुळीत रस्ते आहेत. MMRD कॉन्क्रीटचे रस्ते करणार आहेत. आपण फटाके फोडायला आले विषय काय? अधिकारी कंटाळायला लागले त्या लोकांना की आम्हाला फुकटचं बसवून ठेवतात. आमचा विषय नाही काय नाही, दिवस बसून ठेवतात. बाबा आणि कामणचा रस्ता 70% काम झालेला आहे. आज मीडियामध्ये जाऊन बघायचं 2014च्या नंतरचा रस्ता. खार्डी कोशिंबे 2014 नंतरचा रस्ता तो कॉन्क्रीटचा केलाय. का? कारण की तो वारंवार तुटायचा. मनवेलपाडा ते हिल पार्क ते RJ ते TP वसई ईस्ट वेस्ट ब्रिज 2014 नंतर झालाय. जो नवीन वसईचा ईस्ट वेस्ट ब्रिज झालाय. नायगावचा ईस्ट वेस्ट ब्रिज 108 कोटी. 108 कोटी ती माहिती चुकीची आहे. एस्टिमेट 108 कोटी होतं, त्याच्यापेक्षा जास्ती लागले MMRDला. त्याच्या व्यतिरिक्त जे डेव्हलपर बिल्डर लेआउट करतात, जसं ग्लोबल सिटी आणि HDL मध्ये जे सगळे रस्ते झाले आहेत ते 2014 नंतरचे झाले आहेत, पण ते बिल्डरनी केलेले आहेत म्हणून ते महापालिकेच्या खर्चामध्ये येत नाही. तुम्ही सांगा हो की ते रस्ते नाही झाले. सन सिटी चुलना रोडची जी हाईट वाढवली 2014 नंतरची, अशी अनेक लिस्ट आहेत. त्याचं फक्त मुख्य रस्त्याची मी बोलतोय. बोलायला गेलो तर अख्खा दिवस जाईल. गल्ली मधले जर रस्ते बोलायला गेलो तर अख्खा दिवस जाईल. कुठे पेवरनी केले आहेत, कुठे कॉन्क्रीटचे केले आहेत, कुठे तांब्याचे केलेले आहेत. फक्त मुख्य रस्ते बोलले. तुम्ही सांगा हे सगळी खोटी माहिती आहे किंवा कबूल करा की तुम्ही लोकांना खोटं बोलता. एक तर सांगा की आम्ही माहिती देतोय ती खोटी माहिती आहे, किंवा कबूल करा की तुम्ही लोकांना मूर्ख झाले. मला एक कोणीतरी पत्रकारांनी सांगितलं जाऊन द्या ते कुठल्या भावाने कोणाचं टेंडर घेतलं त्याच्यामध्ये मी पडत नाही. मला त्याच्यात इंटरेस्ट पण नाही. घ्यावं त्याच्याबद्दल पण माझं काही ऑब्जेक्शन नाहीये. चांगलं काम करावं. कुठलाही लोकप्रतिनिधीचा भाव बसून द्या, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. घ्यावं ना. माझी फक्त अडचण एकच आहे, बाहेर त्यांना घुसून देऊ नका. आपले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी कामं करा आणि कुठल्याही पक्षाच्या लोकांनी द्या. कुठल्या तरी पत्रकारांनी मला सांगितलं की मॅडमनी अपॉइंटमेंट घेतली मुख्यमंत्री साहेबांची आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. हे वेगवेगळे जे मी बोललो 12 ब्रिजेस असतील, शहराच्या अंतर्गत 5 रेल्वेवरचे ब्रिजेस असतील, हे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे जे शक्यत होतं त्या लोकांनी आपल्याला मदत केली आणि हे सगळं रेकॉर्डवर. मला कोणतरी पत्रकार बोलला की वसईचे लोकप्रतिनिधी मॅडमनी मुख्यमंत्री साहेबांची अपॉइंटमेंट घेतली, त्यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं वसई तालुक्याच्या खड्ड्यांसाठी. खड्ड्यांवर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि त्वरित खड्डे भरण्यासाठी आदेश दिले. मुख्यमंत्री साहेबांचे मी नेहमीच आभारी आहे. ही कामं आम्ही फोनवर करायचं ना काका कालपर्यंत.
अधिकाऱ्याला फोन लावायचे आणि सांगायचे अमुक अमुक गेल्याला खड्ड्यात करून टाका. कशाला लोकांना त्रास? हा, नगरसेवक नाही तुम्ही. 6 वर्ष झाले माझी झाले आणि विसरू नका. तुम्ही 6 वर्षापासून माझी नगरसेवक झालेले आहे ते विसरू नका. तरी लोकांना एक अभिमान काय, तरी लोकांना वाटते की महापालिकामध्ये आपणच बसलेले आहे. हा भरोसा, हा कॉन्फिडन्स लोकांमध्ये आहे. महापौर साहेब, हे प्रभाग समिती चेअरमॅन राजू काकापासून हे सगळे माझे झाले 6 वर्ष. लोकांना माहिती आहे का 6 वर्षापासून कोणच नाही महापालिकेला, प्रशासक बसलाय. ही कामं फोनवर व्हायची आपली. आता खड्ड्यांसाठी जर आपण मुख्यमंत्रीची अपॉइंटमेंट घेऊन वाट बघायला लागले तर मग बघायलाच नको ना. मुख्यमंत्री की वेट करे थे, उनकी रिक्वेस्ट कौन किसका वेट कर रहा था वो भगवान को मालूम. आपल्यात चर्चा नको. दुसरं, आम्ही फक्त बारकीसारखी कामं घेऊन लोकनेते इंद्रनाथून आले आहेत. तालुक्याचे खड्डे बुजवण्यासाठी आणि सीएम साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि इमिजिएटली खड्डे बुजवायला सांगितलं. म्हणलं ही कामं तर आमचे नगरसेवक फोनवर करायचे, त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची आजपर्यंत भेट घेतली नाही. मुख्यमंत्र्यांची भेट आम्ही कुठल्या गोष्टीसाठी घ्यायचे? 46,000 कोटीचा सिलिंग झाला पाहिजे विरारापर्यंत, त्यासाठी आम्ही घ्यायचो. मल्टी मॉडल कॉरिडॉर जो अलिबाग पासून नायगाव पर्यंत आहे, 40-50 हजार करोडचा, आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट त्यासाठी घ्यायची. हजारो कोटीची मेट्रो जी आहे, जी आपल्याकडे आली पाहिजे, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट त्यासाठी घ्यायची. खड्ड्याची कामं हे माजी नगरसेवक फोनवर करतात. कार्यकर्ता फोनवर करतो. त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना त्रास कशाला द्यायचा? तुम्ही मागणी करा ना. हे जी आम्ही सगळी केलेली कामं आहे, टेंडर प्रोसेस पर्यंत पोहोचलंय, करून घ्या आणि उद्घाटन पण तुम्हीच करा. त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं, उद्घाटन पण तुम्हीच करा, त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं नाही. आपल्याला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, रील बनवण्यामध्ये. असे बरेच वेगवेगळे मुद्दे बोलण्यासारखे आहेत. आज फक्त विषय रोडचा म्हणून तेवढेच बोलतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आले, त्याच्यावरूनच दिसते की आपल्या सामान्य माणसाला, सामान्य जनतेला किती त्रास चालू आहे. लोक मरत चालले आहेत, कोण कोमामध्ये आहे, पत्रकारापैकी एकाचा पाय तुटलेला आहे, अँब्युलन्सवाले इकडे उपस्थित आहेत, रिक्षावाले उपस्थित आहेत, स्कूल बसवाले इकडे उपस्थित आहेत. विद्यार्थी टाइमेत पोहोचू शकत नाही, पेशंट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, रिक्षावालेचे फेरे कमी झाल्यात कारण की जिकडे 10 मिनिटं लागायचे तिकडे आज 1 तास लागत चाललेला आहे. 100 दिवसामध्ये ट्रॅफिक कमी होणार होती, कुठे गेली ती ट्रॅफिक कमी? तो वसईचा ब्रिज, आपला विरार नारंगीचा ब्रिज, PWDचा महिनाभरामध्ये झाला पाहिजे असं व्हिडिओ काढलाय फोनवर, इंस्टाग्रामवर का कशावर तरी मला दाखवलं कोणीतरी. समोर कोणाबरोबर फोनवर बोलतात माहिती नाही, पण लोकप्रतिनिधी बोलतात 1 महिन्यामध्ये हा ब्रिज झाला पाहिजे. आनंद आहे, झालाच पाहिजे. झाले ना 10 महिने, झाले ना 10 महिने. कधी होणार आहे तो PWDचा ब्रिज? मंत्री तुमचेच आहे, तो काय महापालिकाचा ब्रिज नाही आहे. लागा जरा पाठी PWDच्या आणि करून घ्या तो. महिन्याचे 10 महिने झाले. एवढंच बोलतो. आपल्या सगळ्यांनाच पत्रकारांना ही सगळी माहिती पुरवली जाईल ज्याला ज्याला पाहिजे असेल. आणि माझं एकच चॅलेंज आहे, त्यांनी काय केलंय ते सांगावं, त्यांनी काय केलं हे सांगावं. आपण काय केलं ते सगळ्यांनाच माहिती आहे. माझं एकच चॅलेंज आहे, दोन्ही लोकप्रतिनिधी
आम्हाला सांगायचं आम्ही कुठे यायचं आणि आम्ही यायची पण करत नाही. आमचे महापौर नगरसेवक कार्यकर्ता एका स्टेजवर तुमचे सगळ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, 35 वर्षात काय केलंय ना, आहे का हिंमत एका स्टेजवर बसायची? प्रत्येक इलेक्शनला तर आपण ओपन चॅलेंज पप्पा पण देतात, वर्ष देतात. फोटो करतात फक्त त्याची हिंमत नाही. खड्ड्यांसाठी मोर्चा का नाही काढले? हो, त्यांचे खासदार, त्यांचे स्थानिक स्वराज्य असेल, खासदार असतील, शिक्षक मतदारसंघ असेल, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी असेल, आपला टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी, म्हणजे हे सगळे त्यांनी बुजवलेले आहेत. नावं माहिती आहेत कोणाला? सर पालकमंत्री आहे, नावं माहिती आहेत का कोणाला? नाही, स्थानिक स्वराज्याचे कोण, शिक्षक मतदारसंघाचे कोण, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीचे कोण, ही नावं माहिती आहेत का कोणाला? इथले आमदार आहेत ते. म्हणजे 35 वर्ष तालुक्यांनी पण नाही केलं हे म्हणणं आहे का त्यांचं? असेल तर जाहीर करावं, एवढंच सांगतो. आता आपल्याला अधिकाऱ्यांना विनंती, खालती यावं. अधिकारी येतील खालती. आपल्यापैकी कोणाला काय प्रश्न आहेत का? मीडिया सगळीकडे जमलेले आहेत. सर आपने कहा कि 14 साल आयुक्त साहेबांनी रजा टाकलेली, संडे सुट्टी आहे, मला माहिती आहे. नहीं वो नहीं. एक मिनट, मैं सिर्फ इंफॉर्मेशन दे रहा हूँ कि आयुक्त साहब के घर में शादी है, इसलिए वो आ नहीं पाए. बाकी उनके नीचे के एएमसी डीएमसी से लेके सारे अधिकारी आज संडे होते हुए भी हमारे विनंती को मान देके उपलब्ध है. और ये विषय प्रमुख आज निवेदन दे रहे, उसके ऊपर स्पेशल मीटिंग भी हम लगाने हैं. हाँ, विचारा. सर आपने कहा कि 14 साल में विरोधी पक्ष एक मिनट, इसके ऊपर पहले निवेदन देते हैं. नंतर ही सगळी माहिती दिली, त्याच्यामध्ये एकही माहिती चुकीची असेल तर तुम्ही लोकांना सांगावं. सारे पत्रकार बहुत बेचैन, इनका शकल देखने के लिए. 12 ब्रिजेस असतील, 5 रेल्वेवरचे ब्रिजेस असतील, तुम्ही एस्टिमेट पाठवलेला आहे. एक मिनिट तुम्ही शांतता ठेवा. रेल्वेवरचे 5 ब्रिजेस असतील, 12 ब्रिजेस शहराच्या अंतर्गतले असतील, हे नारंगीचं PWDच्या मालकीचा ब्रिज असेल, 2014 नंतर झालेली सगळी जी रस्त्याची मी माहिती दिली, एक पण माहिती ह्याच्यातली चुकीची आहे काही जनतेला सांगा. एक मिनिट शांतता, एक मिनिट. हायवेपासून आपल्या शहराकडे येणारे कनेक्टेड रस्ते म्हणजे तो नागसपारा फाटापासून निफाळपर्यंत मी जी माहिती दिली आहे ती एक पण माहिती चुकीची लोकांना सांगितलेली आहे. खरी आहे. सगळी खरी आहे. आपल्या मनात आभारी.